नमस्कार. आजची रचना आहे माझी अतिशय लाडकी बहीण सौ प्रिया यशवंत कौलवारीची. नेहमीच अतिशय सुंदर गझल ती लिहित असते. त्यातीलच एक गझल मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. गझलेचे शीर्षक आहे तुला कल्पना ना, तुला कल्पना ना. तुला कल्पना ना पुसटशी जराशी, तुला कल्पना ना पुसटशी जराशी, कसा जीव जळतो तुझ्या विन उपाशी, कसा जीव जळतो तुझ्या विन उपाशी. तुला कल्पना ना पुसटशी जराशी, तुला कल्पना ना पुसटशी जराशी, कसा जीव जळतो तुझ्या विन उपाशी, कसा जीव जळतो तुझ्या विन उपाशी. अचानक कसे एवढे तीक्ष्ण झाले, अचानक कसे, अचानक कसे, अचानक कसे एवढे तीक्ष्ण झाले, तुझे शब्द ते गोड होते मगाशी, तुझे शब्द ते गोड होते मघाशी. सहज साध्य नव्हते, सहज साध्य नव्हते तुला मी मिळवणे, सहज साध्य नव्हते तुला मी मिळवणे, सहज साध्य नव्हते, सहज साध्य नव्हते तुला मी मिळवणे, सख्या हात मी दोन केले जगाशी, सख्या हात मी दोन केले जगाशी. तुझा अर्थटा हो, तुझा अर्थटा हो जसा ऐकला मी, तुझा अर्थटा हो जसा ऐकला मी, अचानक तसा घास आला घशाशी, अचानक तसा घास आला घशाशी. तुला कल्पना ना पुसटशी जराशी, कसा जीव जळतो तुझ्या विन उपाशी. कशी पायरी, कशी पायरी, कशी पायरी ना कळली स्वतःची, कशी पायरी ना कळली स्वतःची, दिमाखात नाती जुळवले नभाशी, दिमाखात नाते जुळवले नभाशी. हवे बोलते लावे माझ्यावरी, पण नको ना धरू तू बोला प्रियाशी, नको ना धरू तू बोला प्रियाशी, नको ना धरू तू बोला प्रियाशी.
तुला कल्पना ना पुसटशी जराशी, तुला कल्पना ना पुसटशी जराशी, कसा जीव जळतो तुझ्या विन उपाशी, कसा जीव जळतो तुझ्या विन उपाशी. आजची गझल आपणास कशी वाटली लाईक कमेंट्सद्वारे नक्की कळवा. अशाच एका सुंदर गझलेसोबत लवकरच भेटू. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.